देख रहे हैं भयंकर सत्ता न्यूज। बॉम्बे हाई कोर्ट ने बुधवार को महाराष्ट्र सरकार को बड़ी राहत देते हुए बड़ा फैसला सुनाया है। अब औरंगाबाद का नाम छत्रपति संभाजी नगर और उस्मानाबाद का नाम धाराशिव ही रहेगा। दरअसल 2022 में मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की अध्यक्षता में महाराष्ट्र कैबिनेट ने औरंगाबाद का नाम छत्रपति संभाजी नगर और उस्मानाबाद का नाम धाराशिव करने को मंजूरी दी थी। मुख्य न्यायाधीश D.K. उपाध्याय और न्यायमूर्ति आरिफ डॉक्टर की खंडपीठ ने अपने फैसले में कहा कि राज्य सरकार द्वारा जारी अधिसूचना में किसी हस्तक्षेप की आवश्यकता नहीं है। पीठ ने कहा, हमें यह मानने में कोई झिझक नहीं है कि औरंगाबाद और उस्मानाबाद का नाम बदलने के लिए राज्य सरकार द्वारा जारी अधिसूचना किसी भी कानूनी दोष से ग्रस्त नहीं है। उच्च न्यायालय ने कहा, याचिकाएं योग्यता रहित हैं और इसीलिए खारिज की जाती हैं। ये पब्लिक है, सब जानती है। ये पब्लिक है, सब जानती है। करेक्ट कार्यक्रम संभाजीनगरमध्ये ज्याचा कुणाचा व्हायचा तो होईल। आज मी छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे आणि याच दिवशी हायकोर्टामध्ये छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव या दोन्ही नावाला मान्यता दिली आणि समोरच्या विरोधातल्या याचिका फेटाळल्या। याबद्दल मी तमाम संभाजीनगरकरांचं, धाराशिवकरांचं मनापासून अभिनंदन करतो। खरं म्हणजे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न खऱ्या अर्थाने आज पूर्ण झालं याचं समाधान व्यक्त करतो आणि हायकोर्टाला देखील मी धन्यवाद देतो की एक मेरिटवर लोकांच्या जनभावना लक्षात घेऊन, जनतेचा आवाज लक्षात घेऊन हे जे कोणी कोर्टामध्ये गेले होते, हे कोर्टामध्ये गेलेल्यापैकी जे काही लोक आहेत हे महाविकास आघाडीचे आहेत याची देखील मला माहिती आणि आपल्यालाही माहिती आहे। त्यामुळे आज एक अतिशय मोठा निर्णय महाराष्ट्रातल्या 2 शहरांचा झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने एक मोठी चपराक या संभाजीनगर च्या नावाला विरोध करणाऱ्यांना लागलेली आहे। यावरून आपल्याला माहीत आहे, मी जिकडे जातो तिकडे यश मिळतं आणि मी आता इकडे आलेलो आहे। कालपासून मी सभा घेतलेली आहे, त्यामुळे आता माझ्यावर टीका होईल। 2-2 दिवस मुख्यमंत्री छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाण मांडून बसले। आता ठाण मांडून बसल्यानंतर मी कार्यक्रम करूनच जातो। आप देख रहे हैं भयंकर सत्ता न्यूज।